इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, UKG टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, बारेमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर. स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार, दैनिक सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी, माजी महापौर, आजी माजी नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा देते. आज उपस्थित सर्वच मान्यवर, दोन्ही अध्यक्ष, आजी माजी सगळे महापौर, आमदार, आदरणीय कुलकर्णीजी, उपस्थित प्रत्येक ब्लॉक, वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, प्रत्येक जुना नवीन कार्यकर्ते ज्यांच्यामुळे आज पक्ष जिवंत आहे, या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. आजचा 15 ऑगस्ट हा आपल्या सगळ्यांसाठी खास आहे. खरं तर एवढ्या वर्षानंतरचा अजून खास आहे, कारण का जे काही घडलं जंतर मंतरला, त्या गोष्टींनी ह्या देशाच्या लोकशाहीमध्ये आपला विश्वास अजून ठाम केला की लोकशाही अजून जिवंत आहे. आणि लोकांनी ठरवलं की मोठ्या मोठ्यांना झुकावं लागतं, आणि त्याचा पहिला परिणाम जो झाला तो म्हणजे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा. हे जेनझी आणि या देशाच्या सगळ्या विद्यार्थी आणि युवकांचं मी मनापासून खरं तर अभिनंदन करते. त्यांनी दाखवून दिलं की ह्या देशाच्या लोकशाहीमध्ये किती ताकद आहे. त्यावेळेस जे काही झालं आम्ही सगळ्यांनी ते जवळून बघितलं, आणि ज्या पद्धतीत त्या ठिकाणी काही गोष्टींचा वापर केला गेला ते लोकशाहीच्या विरोधातल्या गोष्टी होत्या. मग पेलेट गन असू देत, टिअर गॅस असू देत, लाठी चार्ज असू देत, किंवा लाठी काठ्यांवर खिळे मारलेले, अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर केला. हे कधी होतं? हे तेव्हा होतं जेव्हा देशात आणीबाणी असते, तेव्हा या गोष्टींचा वापर केला जातो. तुम्ही बघत होता हा जो प्रोटेस्ट होता जेनझीचा, तो एक वेगळा प्रोटेस्ट होता. कोणालाच कळलं नाही, खास करून ह्या निगरगट्ट सरकारला कळलं नाही की हा प्रोटेस्ट हँडल कसा करायचा, हा प्रोटेस्ट हाताळायचा कसा. कारण का वॉटर कॅनन टाकले की युवक त्याच्यात नाचायची, बॅरिकेडिंग टाकलं की युवक त्याच्यातून स्केटबोर्ड करायची, पोलीस अंगावर यायला लागले की ते राष्ट्रगीत गायची, म्हणजे पोलीस जिथे आहेत तिथे थांबत होते. अतिशय पीसफुल प्रोटेस्ट, म्हणजे काही हिंसा न करता असा तो जंतर मंतरला प्रोटेस्ट होता, आंदोलन होता. तरीही या देशाच्या गृहमंत्र्याला काय सुचलं आणि कोणी ते आदेश दिले की या युवकांवर, जे निरागस मुलं आहेत, जी शांततेने त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत, त्यांच्यावर पेलेट गन टाकले, त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि त्यांच्यावर टिअर गॅस. म्हणून त्या गोष्टीचा आज आपण निषेध करूया, कारण काही तानाशाहीची लक्षणं आहेत. पण त्या जेनझीनी दाखवून दिलं की लोकशाही जिवंत आहे, आणि सगळे एकत्रित आले म्हणून त्यांना मोठ्या मोठ्यांना पण झुकावं लागलं. एवढंच नाही तर दोघंही, पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री, ज्यांनी त्यांचं उत्तरदायित्व आहे, त्यांची जबाबदारी की तुम्ही पार्लमेंट, ह्या देशाच्या लोकशाहीचा सर्वात अव्वल स्तंभ, पार्लमेंटमध्ये कमीत कमी 18 दिवस झाले, एक दिवस तरी या, पण गप्प बसण्यासाठी तरी या, पण त्यांच्यामध्ये ती हिंमतच राहिली नाही शेवटपर्यंत यायची. काल शेवटचा दिवस होता म्हणून ते मूग दिखाई करायला आले. ह्या गोष्टीचा उल्लेख मी आज का करते? कारण काही तानाशाही हळूहळू लोकशाही मुळे कशी संपायला लागते हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. मोठे मोठे पण जे तडीपार असतील, जे कोणी असतील, जे जात पात धर्म करणारे असतील, ते कधीही या देशात टिकू शकत नाही. शेवटी लोकशाहीचा विजय होतच असतो. आज 15 ऑगस्ट निमित्त जेवढे आपले स्वतः
स्वातंत्र्य लढाईमध्ये असतील, आपल्या सगळे जे आपण भारत जे युद्ध लढले त्या लढाईमध्ये जे जवान शहीद झाले त्या सगळ्यांना मी श्रद्धांजली अर्पित करते. ही दुसरी लढाई होती आणि अजूनही चालू असेल. हा संघर्षाचा काळ आहे, तो आपल्याला संघर्ष करावा लागेल. आपले नेते आदरणीय राहुल गांधीजी त्यांनी दिल्लीत आम्ही सगळ्यांनी प्राईम मिनिस्टरच्या घराच्या बाहेर जो प्रोटेस्ट केला आणि त्याच्यानंतरही आम्ही पार्लमेंटमध्ये करत राहिलो. मला असं वाटतं ते प्रत्येक गल्ली गल्लीत प्रत्येक गोळ्यात पण होणं गरजेचं आहे. छात्रों की गूंजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकंदरीत आपण त्यांचे जे अधिकार आहे त्याचा अनुभव करून दिला. आणि पेपर लीकच्या पार्श्वभूमीवर, कारण का एज्युकेशन शिक्षण पण ह्या लोकांनी सोडलं नाही. शिक्षण क्षेत्रात पण ह्यांचे विचार जी कट्टरता आहे ती घुसवली, ज्यामुळे या देशाच्या भवितव्यावर परिणाम होणार आहे. आणि वेळेत आपण त्याच्यावर ह्या ठिकाणी जेनझी जे आहे ते थांबवू शकलो. तर सगळ्यांना अभिनंदन करते की काँग्रेसचे विचार, गांधींचे विचार, लोकशाही आणि संविधान ह्या गोष्टींवर चालणारे विचार आपल्याला जिवंत ठेवायचे. तोच संकल्प आज आपण ह्या ठिकाणी घेऊयात. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना लोकशाही जिंकल्याबद्दल मनापासून अभिनंदन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद. आज ज्याच्या हातून आपल्या सगळ्यांचे नेते प्रणित शिंदे यांच्या हातून जनता वंदन या ठिकाणी काँग्रेसकडून होत आहे. सर्व माजी आमदार, सर्व माजी महापौर, सर्व आमचे माजी नगरसेवक, फॅमिली नगरसेवक, सर्व फ्रंटल अध्यक्ष, सर्व ब्लॉकचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष, समोर जमलेले सर्व काँग्रेस प्रेमी, भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षामध्ये आपण प्रताप करत असताना ब्रिटिशांना चले जावचा नारा अनेक त्यावेळच्या नेत्यांनी दिला. देश स्वातंत्र्य करण्याकरता अनेक लोकांना जन्म द्यावा लागला, अनेक लोकांना बलिदान द्यावं लागलं. त्या बलिदानातून हा देश घडला आहे. या देशामध्ये स्वातंत्र्य झाल्याचं सुईपासून चंद्रावर जाण्याचं सगळी जी हे विकासाची काम आहे ते काँग्रेसच्या अनेक पंतप्रधान या सगळ्यांनी ह्या देशामध्ये हा देश घडवण्याकरता, देश पुढे नेण्याकरता, देश पुढाकडे नेण्याकरता, या देशामध्ये शेती प्रदान करण्याकरता अनेक मोठ्या लोकांचं, मोठ्या नेत्यांचं योगदान आहे. पहिले लढाईचे आपण पहिले लढाईचे गोरस आहे, लेकिन आप लढना पडला चोरस आहे. तरी आम्ही सर्वजण, आम्हाला अभिमान आहे की आमचे एक नेत्या प्रणित शिंदे आणि राहुलजी गांधी हे ज्याप्रमाणे देशामध्ये बघताय की आपण दररोज लढत होते, ज्या पेपर फुटीमुळे जे युवक रस्त्यावर आले, आपण त्या ब्रिटिशाचा काळ बघितला नाही, पण ज्या युवकांना ब्रिटिश ज्याप्रमाणे आपल्या देशातील नागरिकांवर, देशातील आपल्या लोकांवर अन्याय करत होते, त्याच्यापेक्षा 72 या भारतीय जनता पार्टीने युवकांना बेचूट असं मारलं. आपण सगळे बघत होता. राहुलजी गांधी असेल, तुम्ही असेल, पंतप्रधानांच्या घरापासून जाऊन ठिय्या केला, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना अटक देखील झाली. पण युवकांनी आणि तुम्ही सगळ्यांना दाखवून दिलं, दुनिया जिंकते जिंकण्याला चाहिए. ही आता खऱ्या अर्थानं परवा काही पत्रकार आम्हाला सांगत होते इथून दिवस तुम्हाला चांगले आहेत, पण दिवस चांगले म्हणून आपण स्वस्थ बसू नका. आपण ह्या देशामध्ये अनेक सिनियर लोक आहेत. काका तुमच्या जर वडिलांनी अंतोळकर काका स्वातंत्र्य सेनाने तुम्ही सगळा काळ बघितलाय, पण हा काळ वेगळाच आहे. हा पैसे देऊन नगरसेवक फोडणे, आमदार फोडणे, खासदार फोडणे, पेपर फोडणे, भाव फलक फक्त राखलाय. नगरसेवकला एवढे पैसे, आमदारला एवढे पैसे, खासदारला एवढे पैसे, पण आपण
संघर्षातनं काँग्रेस तयार झालाय आणि ह्या लेखन पेपर लिंकला एवढे पैसे आणि ह्या देशामध्ये जे काय केलं ते काँग्रेस पक्षाने केलंय ते आम्हाला अभिमान आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाचे खासदार आणि सोलापूरचे खासदार आहेत तिथे दाखवून दिलं त्या प्रोग्राम टेबलवर आपण सगळे ते टाळ्या वाजवतात त्यांचं देखील अभिनंदन करूया. आज मला आनंद आहे की वर देखील सगळे नेते मंडळी आलेले आहेत आणि काँग्रेसच्या गेटच्या बाहेर देखील आज ह्या ठिकाणी गर्दी केलेली आहे. एकच शपथ घेऊया की 2029च्या लढाईला आपण आता सगळे सज्ज व्हा. 2029 ला ह्या देशामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे अशी या ठिकाणी आपण शपथ घेऊया. मी आपला अधिक वेळ घेणार नाही पण ते एक सेवा दलचा आमचा एक शुकुर शेख आहे न चुकता गेले 30 वर्ष हे लोक या ठिकाणी झेंडावंदन करतात. रविवारी इजा रविवारी ते सायकलीवर या ठिकाणी येतात. सगळ्यांनी या ठिकाणी मदत केली. मदत करताना अविनाशजींनी मदत केली, कॉन्ट्रिब्युशन केलं आणि त्या ठिकाणी आपण त्यांना आता ही बाईक देतोय टू व्हीलर. काँग्रेसचा सत्ता माणूस आहे हा वर्षा सुरू आहे त्यांना ही गाडी दिलेली आहे. तर हे ताकद काँग्रेस पक्षाने शिंदे साहेबांनी त्यांनी आम्हाला दिले. जेवढं काय आम्हाला काही करतोय आणि सगळे करतोय. आज सगळ्यांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माहिती संपवतो. जय जय महाराज. तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर UKG टू 12th स्टँडर्ड. प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा. डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.